मनापासून सर्वांचं स्वागत आहे आपल्या कामाच्या यूट्यूब चॅनलवरती, तेजसची दुनिया यूट्यूब चॅनलवरती. सो मागचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल. ओके, आता मी आंघोळ वगैरे करून पूर्ण फ्रेश झालो आहे आणि रूममध्ये बसलो आहे. सो खाली लग्नाची वगैरे तयारी सुरू आहे आणि मला भेटायला आला आहे माझा कॉलेजचा मित्र संतोष, माझा रूममेट. आणि लास्ट टाईम म्हणजे आता जवळपास 2 वर्षानंतर आम्ही भेटतो आहे. सो बाकीचे पोरं आलेच नाहीत, अनफॉर्च्युनेटली येणार होते पण नाही आले. मी आलो नशिबाने, मला ह्यानेच फोन केला आणि माझी स्टोरी बघितली की यार तेजस तू आला आहे. ते कारण की आमचा ज्याचा बहिणीचं लग्न आहे तो आमच्या सगळ्यांचा कॉमन फ्रेंड आहे कॉलेजचाच. जसा हा आहे तसा तो माझ्यासाठी, सगळे आम्ही एकत्र फ्रेंड्स आहोत. आता हे लग्न आहे, त्याच्यानंतर परत 9 तारखेला संतोषच्या बहिणीचं लग्न आहे, त्या लग्नाला पण यायचं आहे. सो त्याच्यामुळे ब्लॉग बनवला, बोललो चला ब्लॉग बनवूया सगळे. आणि नवीन चॅनल सुरू करतो, नवीन चॅनलवरती मस्त कन्सिस्टंट व्हिडिओ टाकायचे आहेत. सो लग्नाचं मी जास्त नाही शूट करणार आहे इथे, कारण की एकदा गरमीचं आणि आपल्या मोबाईलचं स्टोरेज कमी आहे. सो सांभाळून, आणि लग्नामध्ये काय जास्त करून तेच लास्ट गाणं वगैरे, तर थोडंसं डिसेंट सिनरी घेऊन मला आज वापस लगेच मुंबईला निघायचं आहे. आता दुपारचे वाजले जवळपास सकाळचे 11:30 झालेत. आता आपला परतीचा प्रवास सुरू झाला आहे. संतोष शेठ आम्हाला जेऊर रेल्वे स्टेशनला सोडणार आहे. कुरुडाडी स्टेशनला आता जेऊर रेल्वे स्टेशनला आलं. आता जवळपास 2:15 झालेत आणि 3:30ला ट्रेन आहे. बघूया आता जागा भेटते की नाही. ही डायरेक्ट आपल्याला दादरला सोडेल ना, आपण दादरला उतरायचं, टेन्शन नाही चेंज करायची. बघू आता जागा कशी भेटते. येताना ॲड्रेस झाला, आता जाताना बघूया. मागचे 2 तास झाले, गाडी आलीच नाही ना. ती डेमो एक्सप्रेस आली आहे, नाही सॉरी ना, ती मेमो या डेमो काय ती नाही आली पॅसेंजरवाली. नाही ती इंद्रायणी होणार आहे पुण्यामधून, जी पुणे इंटरसिटी एक्सप्रेस, ती पण नाही. 3:20 झाले जवळपास. किती वाजता आलेलो मी? 1 वाजता. 2.5 तास झाले, 2.5 तास, 2.5-3 तास वैताग आला बसून. फायनली 9:50ला ट्रेन आली आहे बाबा. 9:50 आता जनरलला एवढी गर्दी आहे बाबा, इथं गर्दी पूर्ण, एवढी गर्दी. कसं चढायला भेटायचं बघू. अरे भाई क्या बोलू अभी, ब्लॉग बनवतो काय हालत आहे भाई. फर्स्ट टाइम एवढ्या गर्दीमध्ये चढलोय, उभा पण नाही रे बेकार आलं झाले. सिरियसली मी क्रॉस उभा, पुण्यापर्यंत कसा राहील मलाच नाही माहिती. जवळपास 1.5 तास एका जागेवरती बेकार पोझिशनमध्ये उभा होतो. फायनली थोडी चांगली जागा भेटली. बिचारे काका पण आमच्यासोबत तिथे अडकलेले होते. आम्ही दोघं आता थोडं फायनली रिलॅक्स घेतो. फुल ऑन क्रेझी एक्सपिरियन्स, एकदम क्रेझीवाला एक्सपिरियन्स आहे भाई. असा एक्सपिरियन्स खूप दिवसानंतर झाला. पूर्ण भरते.
आता ही पुण्यातली गर्दी आहे बाबा. पुण्यात मुंबईचे लोकच चढत आहेत. नशीब बाबा आपण बसलो, आपली जागा झाली. बाहेर गर्दी बघा केवढी आहे. आणि ऑलरेडी त्यांचं काढायला गेले लेडीजचं. आता जेवढी मोकळी अजून खचाखचा बाहेर आला सुरू आता. अरे अरे बरं काय एक गोष्ट चांगली आहे, ज्या लोकांची जागा म्हणजे बाहेर रिझर्व केली आहे ते लोक नाही बसत. मुंबईचे लोक ठेवले येत आहेत, ठेवले आहेत येत आहेत हे काय इथे चढत आहे. धीरे धीरे ठेवले तिथे ट्रेन परत तशीच भरली आहे. परत एकदम बेकार भरली आहे. तशी त्या साईडला भरलेली जिकडनं मी चढलेलो तशीच भरली आहे. फायनली आपली जर्नी यार कॅमेरा ब्लर झाला आहे, फॉगी झाला आहे. फायनली आपली जर्नी कंप्लीट झाली आहे टिल दादर. आता इथून पुढे मी लोकल करेल, घरी जाईल ते शूट करणार नाही. खूप हेडेक प्रवास होता यार, मतलब वैताग आला. हा दिवसभर कालची रात्र झोप व्यवस्थित नाही, दिवसभर प्रवास वैतागला. असा ट्रॅव्हल नको, पण ठीक आहे. आजा भाई, ये भाई भी था भाई ट्रेन में. कैसे हालत कैसी थी भाई ट्रेन में. चलो भाई सब लोग पागल के भाई चैनल को सब्सक्राइब कर दे एसएलवी तेजस करके कर दे सो आपली जर्नी इथे संपलेली आहे. लाईट नाही ॲक्च्युली, थांबा लाईटमध्ये. सो इथे आपली जर्नी संपलेली आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमच्या सहसा वेस्ट टेक फॉर प्रायझेस फॅमिली. जय हिंद. खूप फास्ट बोलो. बाय.